महाराष्ट्राशी निगडीत चालू घडामोडी त्याही मराठीत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे येथून पुणे ते साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि पुणे दानापूर अमृत भारत एक्सप्रेस यांना हिरवा झेंडा दाखवला। वैष्णव यांनी यावेळी पुणे यार्ड पुनर्रचना व इतर रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामाचे भूमिपूजन केले। केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये 25 लाख वृक्षांची लागवड करून नागपूरला हरित शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। क्षेत्रीय विकास आयुक्त कार्यालय सेजद्वारे सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्राचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी केले। राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राला 2 सुवर्ण पुरस्कार मिळाले आहेत। डिजिटल प्रशासन आणि नागरिक सेवा वितरणातील उत्कृष्टतेसाठी सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत आणि नंदुरबार जिल्हा परिषद यांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत। माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दर्दी प्रेक्षकांना जगभरातील निवडक लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन पट बघण्याची संधी उपलब्ध होत आहे। तर ही होती आपली PIB दिल्ली ते मुंबई मराठी न्यूज रील। यातील सर्व माहिती भारत सरकारच्या PIB पोर्टलवर उपलब्ध आहे। कमेंटमध्ये न्यूज लिहा आणि आम्ही त्याची लिंक तुम्हाला मेसेजमध्ये पाठवू। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना।